नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। पंजाब डक यांचा नवीन अंदाज, पाऊस किती दिवस सुरू राहणार? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा अंदाज 12 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आला आहे। 12 सप्टेंबर पासून राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात होईल। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पूर्व आणि पश्चिम विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, नांदेड, वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यात 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच धाराशिव, लातूर, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे। त्यामुळे उजनी आणि कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन सांगलीत पूरस्थिती निर्माण होऊ शकते। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, तळोदा, शिरपूर, यावल, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना आणि आसपासच्या परिसरात 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे। मुंबई आणि कोकण, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस अपेक्षित आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत। शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि मूग यासारखी पिके कोरड्या हवामानात काढून घेऊन त्यांना 1 तास उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावीत, जेणेकरून पावसापासून त्यांचे नुकसान होणार नाही। हा मान्सूनचा शेवटचा टप्पा असणार आहे आणि तो राज्यभरात चांगला पाऊस देईल, असेही पंजाब डक यांनी सांगितले आहे। नागरिकांनी आणि विशेष शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पंजाब डकचे म्हणणे आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।